प्रेस कर. असं आहे. काय स्टेटस? वाव, याच्यामध्ये बघा काय भरून भरून टाकलंय एकदम. शहाणी आहे रे खूप. उमा मॅडम कुठेच निघाल्या एवढ्या पावसामध्ये? अरे आपल्याला खूप सारे ऑर्डर्स आहे. आपल्या प्रतीक सर आहे ना, ते आपल्याकडून प्रॉन्स पिकल मागवलेलं आहे आणि नेरूळमधून मसाल्याची पण ऑर्डरसाठी एक जण येणार आहे आणि आपल्याला 2.5 किलो मसाल्याची पण ऑर्डर्स आहे. तर हे सगळं ऑर्डर्स आपण डिलिव्हरी करता करता विचार केला की पाऊस आहे तर पावसाची मजा पण घेऊया. पण हे पावसाळ्यात खूप जण अटकले असेल, खूप जणांना त्रास पण झाला असेल, त्यांच्यासाठी आम्ही प्रे करणार. पण तुम्ही घरी सेफ राहा, कुठेही असेल तुम्ही सेफ राहा. आम्ही थोडासा पावसाळ्यात एन्जॉय करायला जाते आणि बघूया की आपल्या एरियामध्ये किती पाणी वगैरे भरलेलं आहे ना. आपले अजून एक पेंग्विन कुठे? तर अनाया पण आहे इकडे. हाय अनाया, काय बोट सोडते काय? आज तुला सुट्टी आहे ना, घरी राहायला सांगितलंय ना, आणि तू कुठे चालली फिरायला? हे बघा बोट बनवल्यात तिने आणि बोट फिरवते. पायाने ढकलतात काय बोटला? त्या फ्लो मध्ये ठेव, फ्लो मध्ये. हा, आणि आपला डॅडू बघा 3/4 रेनकोट घालून आला. कसं वाटते? मस्त वाटते, पण गाडी चालू होणार आहे की नाही माहिती नाही. चला बघूया. तर डॅडू तुला ऑल दी बेस्ट. स्कूटी चालू होणार तरच आपलं हे सर्व होणार आहे. गणपती अप्पा मोरया. झालं? जाऊया जाऊया. होंडा नॉट गेंडा लाईक यू. चला, तर ये बघा आपला अरमान. काय अरमान, काय चालू आहे पावसाळ्यात? मला केक नाही भेटला अनायाच्या बर्थडेचा अजून. असं आहे काय? म्हणून तू सॅड आहे? 3 दिवस झाले तिला आठवण करून देतोय मला केक, माझा केक. हे तुला सुट्टी असेल ना? तुला सुट्टी आहे? सर्वांना सुट्टी आहे. सर्वांना सुट्टी. तरी हा बघा आपला व्हिडिओ चालू आहे म्हणून लॅपटॉप घेऊन आलाय दाखवायला की मी काम करते. मी काम करते. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. घरी प्रॉन्स पिकल द्यायला. डिलिव्हरी बॉय देऊन जा. आलो लगेच. ये थांबते, लवकर ये. ये बघ आमची पेंग्विन. हे तुला प्रॉपर आहे एकदम. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. असं तुम्ही जातात असं तुला प्रॉपर वाटते. मंडळी आलेला आहे डिलिव्हरी बॉय. 10 रुपये टिप पण भेटली मला. काय बोलते? चला जाऊया आपण. कुठे चाललोय? चहा प्यायला. आणि आपला काय झालंय? हो, अरे बापरे, झाडं पडले की काढतात. कापलंय. तर हे बघा पाऊस मध्ये काय काय होत असतात आपल्या बेलापूर मध्ये. आपल्या जेटी, दिवाळेगावची जेटी ना मॅडम, समुद्र भरलेला आहे. ही बघ उमा, होडी चालली. जातेस राऊंड मारायला? चलो जाऊया. हे बघा समुद्र. ओटीला गेलाय समुद्र. ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर नाही, ओटी म्हणजे सुट्टीला. हा, पाणी कमी झालंय ना बघ, किनारा दिसतोय. मग पाऊस पडल्यावर कमी होते काय? काय समुद्र पावसाने समुद्राने काय त्याचं काय नाही. अच्छा, ओटी आणि भरती चालूच असतात. आता ओटी आहे, त्याचा ओव्हर टाइम आहे म्हणून आता घरी चाललाय परत. हा, अनाया माझी लेक आहे, ती भरत असते पावसामध्ये. लेक्स. हा हा. अच्छा, तू काय करतेस? अच्छा, मला वाटलं. हा, ते बोटी बांधायला आहे.
बसायला नाही बोटीची रोप ठेवायला. हा. भारत माता की वा, हा बघा view. आणि हे काय आहे हा नवीन मॉल बनतोय वाटतं काहीतरी ना. खरंच बघ कसं आहे का. वेगळंच वाटते है ना. मी हाय कोली सोरी या डोली तू मुंबईच्या किनारी माझ्या डोली हनलन गोरी रचली जाऊ बाजारी. ही एकटीच गेली. चला तर पावसामधनं आलो आपण धमाल मस्ती करून आणि येताना केळीचा पान पण घेऊन आली उमा. तर तेव्हाच काहीतरी म्हटली होती, काहीतरी प्रॉन्स पोटली काय बोलला. पोटली प्रॉन्स. हा तर पोटली प्रॉन्स आपण बनवणार आहे. ते माझी रेसिपी नाहीये. आज आम्ही फारा खान मॅमचे चॅनल आहे त्याच्या शंकर महादेवन सरनी ते रेसिपी दाखवलं होता. प्रॉन्स पोटली. हा प्रॉन्स पोटली किंवा पोटली प्रॉन्स ओके. ते आपण आज बनवणार आहे. हा. तर त्याच्यासाठी एक जॅस्मिन राईस लागतात, ते आपल्याकडे नाहीये आणि आपण ते आहे ते आपलं नॉर्मल घरात जे राईस आहे त्याच्याने बनवणार आहे. पण ते राईस थोडासा गिद्दा करायचा आहे, ओव्हरकुक. ओके. तर राईस आपण इथे रेडी केलेला आहे आणि इथे काय बनवणार आहे हे साहित्य आहेत का. साहित्य म्हणजे आपल्याला हे इन्ग्रेडियंट मध्ये आहे राईस, टेचा, फ्राईड ऑनियन आणि प्रॉन्स. ओके. हे आहे आपलं इन्ग्रेडियंट. तर हे जे प्रॉन्स आहे ना त्याला फक्त आपल्याला हल्दी आणि मिठावर थोडासा सॉटे म्हणजे थोडासा हाफ कुक करून घ्यायचा आहे. ओके ओके ओके. हाफ कुक करून आपल्याला ह्या कोळंबीला घ्यायचा आहे आणि यांना चेचायचं आहे. यांना चेचायचं आहे आणि यांना फ्राय करायचा, बरिस्ता करायचा. आपण बिर्याणी मध्ये कसं बरिस्ता करतात बस. हे 3 इन्ग्रेडियंट रेडी झालं तर आपल्याला पानाला पोतली करून घ्यायचंय. त्याच्यासाठी काय करतात तू बघितलं असेल ना, माझ्या पप्पानी काय केलं होतं, ते भाजतात म्हणजे ते फोल्ड हो म्हणून. बस सिंपल रेसिपी आहे पण 3 जे चीज आहे ते करून ठेवायचं आपल्याला. साहित्य तर तुम्हाला दाखवलं, आता कृती पण बघूया. तर आता पहिले आपण प्रॉन्सला हे कुक करून घेतो ना. प्रॉन्स आता आपण करंदी घेतलंय, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रॉन्स पण घेऊ शकतात, मोठी प्रॉन्स पण घेऊ शकता. पण आता आपण प्रॉन्स पोतली बनवतोय त्यासाठी बघा आता याला हाफ कुक करून घ्यायचं आहे ना. हल्दी आणि मीठ. हल्दी आणि मिठामध्ये यांना परतवून घेऊया. तर प्रॉन्सला आपण शिजवत ठेवले आणि बाजूलाच आपण आता कांद्याचा बरिस्ता करून घेतोय ना, डीप फ्राय. तर 3-4 कृती आहेत त्या तुम्ही प्रॉपर फॉलो करा आणि आमच्यासारखी म्हणजे शंकर महादेवांसारखी तुम्ही प्रॉन्स पोतली बनवू शकता ना. युनिक रेसिपीज घेऊन येते उमा तुमच्यासाठी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणी फरा मॅमचा चॅनल बघून रेसिपी बनवली त्यांनीही कमेंट करून सांगा कशी झाली होती. ओके. तर आता आपली प्रॉन्स पण शिजते आणि कांदा पण फ्राय होते. आता काय करतेस, आता टेचा करूया. तुमच्या घरी मोठा मोठा कलबत्ता असेल तर तुम्ही डायरेक्ट करून घेऊ शकता. माझ्याकडे छोटा आहे म्हणून मी आधी एकदा मिक्सर मध्ये थोडासा मारून घेते आणि मग टेचते. साहित्य दाखवले होतेस ना काय काय. येस. लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडासा लिंबू आणि मीठ. ओके. ते आहे आपला टेचा. तर ठेच्याचे जे इन्ग्रेडियंट्स होते ते मिक्सरला आपण बऱ्यापैकी मारून घेतलेले आहेत आणि आता त्याला कलबत्त्यावरती चेचणार आणि त्याचा ठेचा बनवणार ना. हे बघा, जर तुमच्याकडे मोठा कलबत्ता असेल तर तुम्ही चेचूनच घ्या, त्याला चेचून पण घेऊ शकतात. आणि कोणाकडे ते असतात ना वरवंड्या पाटा, वरवंड्या पाटा, ते असले तर बेस्ट. हे बघा, खलबत्ता. तर आपले बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण रेडी आहेत. प्रॉन्स हाफ कुक आणि बरिस्ता आणि टेचा आणि गिद्दा करून ठेवलेला भात पण रेडी आहे. तर साहित्य कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवले.
आता पोतलीसाठी आपल्याला, पोतली बरोबर बोलतोय ना मी? पोटली. हा, तर पोटलीसाठी आपल्याला पानांना कशी पोटली बनवायची ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, असे पत्ते कापून घ्यायचे आपण. केळीचा पान मोठा आणलाय आम्ही, त्याच्यातनंच आता आपण 4 ते 5 बनवणार आहोत पोतल्या. त्या बघा कशा कापते उमा. 4 पोर्शनमध्ये आपण मस्त केळीची पानं कापलेली आहेत आणि आता त्यांना धुवून स्वच्छ करून पण घेतोय बघा. स्वच्छ धुवून झाल्यावरती आता आपल्याला त्यांना दोन्ही बाजूनी हीट द्यायची आहे ना, शेक द्यायचा आहे. हे बघा, हे का करतात आपण ते सांगणार तू? हे म्हणजे आपण पत्ता फोल्ड करण्यासाठी, नाहीतर आपण डायरेक्ट फोल्ड केला तर ते फाटून जाईल. तर केरळची सिरीज कोणी कोणी बघितली? आम्ही नेहमी ट्रेन मधनं जाताना येताना असे जेवणाचे सामान याच्यामध्ये घेऊन जात असतो ना. म्हणजे माझे पप्पा काय बोलते, ट्रेडिशनल फॉइल पेपर. ट्रेडिशनल फॉइल पेपर, ते जेवणाला पण चांगला ठेवतो आणि एक सुगंध पण देतो केळ्याच्या पानाचा. तर तुम्ही असा दोन्ही बाजूनी त्याला हीट करून घ्या, शेक देऊन घ्या. ओके, तर 4ही पानांना आपण देऊन घेऊया आता. तर फायनली आपली 4ही पानं भाजून झालेली आहेत. हे बघा, कलर चेंज होईपर्यंत तुम्हाला यांना दोन्ही बाजूनी भाजायचे आहेत ना उमा? बरोबर. आणि आपण जसं उमानी सांगितलं पोतली बनवणार आहेत. त्या केळ्याच्या मागचे जे स्टेम असतात ना ते आपण कापलेत आणि त्याचे धागे बनवलेत बघा. ते पोतलीला बांधण्यामध्ये काम येतील ना. हा, तर आता काय करतेस? आपल्याला वाटी शोधायचंय जे प्रॉपर असं. जे काही आपण इंग्रेडियंट्स तुम्हाला दाखवले, भात, कोळंबी आणि ठेचा आणि बरिस्ता, तो इथे असेंबल करायचा आहे ना, ते अरेंज करायचं आहे. तर कसा करायचं ते उमा दाखवेल बघा तुम्हाला. वाटीमध्ये भात घ्यायचा आहे, गिदा बनायचा, 1 सिटी 2 सिटी जास्त घ्यायच्या आणि गिदा भात आपल्याला प्रॉपर डब्यामध्ये शेप करून याच्यावरती आपल्याला प्रेस करायचं आहे बघा. असा दिसला पाहिजे तुमचा भात ना. हा, आणि त्याच्यावरती आता प्रॉन्स, याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे कोळंबी, प्रॉन्स, आंबार, काय बोलतात त्याला, करंदी. आणि त्याच्यावरती टाकायचं आहे आपल्याला ठेचा. ठेचाची तिखट लेवल तुम्ही तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करा. जेवढा तिखट लागत असेल तेवढा तुम्ही तिखट बनवू शकता. आम्ही पण बऱ्यापैकी तिखट बनवलाय, पण ही डिश कशी खाल्ली पाहिजे ते आपण नंतर सांगूया. पण बघा कसं आहे आपल्या. आणि त्याच्यानंतर फ्राईड ऑनियन, काय बरिस्ता पण टाकलेला आहे. आणि आता याला पोतली बनवूया. डन. कसा होणार आहे काय आयडिया नाही आपल्याला, पण बघूया. कृती करायला खूप छान वाटते, म्हणजे तर खाऊन पण बघूया कसं आहे, कारण थाई काहीतरी आहे, थाई रेसिपी आहे, काहीतरी युनिक डिश वाटली म्हणून आम्ही तुमच्या सोबत शेअर करतोय. तर तुम्ही ट्राय केली असेल तर सांगा तुमची कशी झाली होती. आता आपण याला पोतली बनवतोय. प्रॉन्स पोतली होईल की पोता होईल की मुलगी होईल ते नंतर बघूया. याला पकड थोडं. त्याच्या आधी आपण पोतली बांधून घेऊया. असं बांधायचं आपल्याला नाही, पोतलीला. तुमच्याकडे थ्रेड असेल तर थ्रेडनी बांधा. तर फायनली आपण 2 पोतल्या बनवून घेतलेल्या आहेत. एक एकदम परफेक्ट झाली आणि एक बघा कशी झाली थोडी, पण प्रयत्न चांगला केलाय उमानी. हे बघा, एक बाजूला तिने हे काय भांड्यामध्ये काय करणार आहे, स्टीम त्यांना स्टीम करणार आहे. त्यासाठी पाणी पण गरम करत ठेवलंय बघा. काय होणार आहे की बाहेर जाऊन जेवायला लागेल काय माहित नाही. काय नाही, बाहेर जाऊन अनायाला जेवण मागवायला लागेल, नाहीतर ती आपली पुतला करेल. ती आज सकाळी फुल एन्जॉय केलाय, रात्री काय होणार काय माहिती नाही. फायनली वी आर बॅक आफ्टर 10 to 15 minutes. उमा, काय स्टेटस झाली काय? वाव, झाली ना? हो, पूर्णपणे शिजलेली आहे. ऍक्च्युली काय आपल्याला कोळंबीच शिजवायची आहे, बाकी सर्व आपल्याला फ्लेवर ऍड करायचं आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे ते केल्याच्या पत्त्याच्या फ्लेवर ऍड करायचा आपल्याला आणि थोडं स्टीम करून घ्यायचं. तुला माहिती आहे ना, आणि ते इन्ग्रेडियंट सर्व मिक्स झाले पाहिजे एकामध्ये. म्हणजे थाय डिशेस वगैरे कसं ते बॉइल्ड, स्टीम्ड वगैरे असतात ना, तसा प्रकारचा एक डिश आहे. चला आता रेडी आहे. आता आपण खाऊन पण बघूया. आता आपण उघडून बघूया. केळीचे पानाचा सुगंध.
बापरे, एकदम गिदा राईस झालाय बघा. कोळंबी पण शिजलेली आहे, जी हाफ कुक केली होतीस ना तू. हा, म्हणजे फ्लेवर मला वाटते आतमध्ये फुल घुसून गेलाय. तुला चमचा दिलाय बघ. जे काही इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेत ना, मस्त सुगंध येतो एक. आता सर्व काही आपण मिक्स करून, मिरच्या जास्त नाही टाकल्यास ना? काऊन बघ. अरे बापरे, गरम आहे थोडा. स्पूनशी खा आता, ते थाई फूड आहे, ते स्पूनशी खा, चटका लागेल आरामात. एकदम झणझणीत आहे. जो ठेचा तू टाकलास ना, तो भाता आणि कोळंबी सोबत, जी ज्युसी कोळंबी आहे आपली, त्याच्या सोबत फुल मिक्स होऊन येते. आणि एक काइंडची म्हणजे एक ट्रेडिशनल पण चव येते. आणि काय बोलत ते तू, काय ते इनोव्हेटिव्ह, जे काही तू इनोव्हेटिव्ह ट्राय केलंस ते पण एकदम भारी वाटतंय. एक्झॉटिक वाटत असतील तुला. म्हणजे जे काही फ्लेवर्स आपण हे टाकलेत ना, मस्त वाटतात, सुपर वाटतात. म्हणजे कधी न घेतलेली चव आज आपल्याला बघायला मिळते बघा. बरिस्ता थोडा जास्त पाहिजे, मग आणखी मजा येईल. येस आहे. लास्ट मध्ये बरिस्ता खूप जास्त टाकलाय. जो झालाय ना भात, तो एकदम सॉफ्ट झालाय, मऊ मऊ, आणि मस्त मजा येते खायला. गरम गरम अशा थंड वातावरणामध्ये, पावसामध्ये. मी तर सांगेन नक्की ट्राय करा, एकदम सोपी पद्धत आहे. हा उमा, काय नाही ना? काही नाहीये, फक्त तुमच्याकडे राईस एकदम ते सरांनी दाखवलं होतं, ते जॅस्मिन राईस होता, ते काहीतरी फ्लेवर्ड राईस आहे म्हणून त्याच्यात चव वेगळा येत असते. मस्त तिखट करा, आणखी तिखट करा, तुम्हाला आणखी आवडेल. आणि त्याच्याची चव एकदम भारी येते, मस्त झाले एकदम. तर रेकमेंड आहे. हा, हायली रेकमेंड. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच आवडेल. फक्त ठेचा एकदम भारी बनवा. हा, तर आज आपला प्रयत्न होता, जे शंकर महादेव सरांनी फरा मॅडमच्या चॅनलवरती जी रेसिपी दाखवली ती बनवण्याची, त्याचे पदार्थ काय, ते टेस्टला कशी लागते ते दाखवण्याची. तर आवडली असेल उमानी बनवलेली कृती वगैरे, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. सर्व काही दाखवलेलं आहे आपण. केळा पण नक्की शेक करून घ्या, म्हणजे ते फाटणार नाही शक्यतो ना. म्हणजे पावसाळ्यात आपण असं काहीतरी गरम गरम आणि युनिक रेसिपी काहीतरी ट्राय करा घरी. आता बंदच आहे, स्कूल पण बंद आहे, तर तुमच्या आणि जे काही पदार्थ तुम्ही टाकाल ना, जसं ठेचा आणि जे काही तू कोळंबी वगैरे टाकलेस, ते थोडं जास्त टाका, नाहीतर आमच्या सारखं नुसतं भात उरेल आणि मसाला संपेल. लास्टला टाकलंय मी, लास्टला भातला. पण मस्त आहे, एकदम मस्त आहे. फर्स्ट टाइम आहे ना, आपण नंतर जेव्हा ट्राय करू तेव्हा जास्त करू. मुलांना तर खूप आवडेल ही रेसिपी. अच्छा, तिखट कमी केलेलं. चला, टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. मला वाटतं अनाया आली आहे, तिला पण भेटून जा. नाया, कोण आलेला आहे? अनाया और उसके फ्रेंड्स आहे. एकदम नमस्कार. आणि याच्यामध्ये बघा काय भरून भरून टाकलंय, एकदम शहाणी आहे रे खूप. फर्स्ट टाइम मी ट्राय करत होती ना. खाऊन बघ, मस्त आहे, एकदम मस्त आहे. भारी चव आहे ना, काहीतरी वेगळं आहे. मस्त आहे, मस्त आहे.